एखाद्याने मला सांगितलं की गाढवासारखी ओझी व्हा तर मी व्हाईन, पण अभ्यास करणार नाही, अशा एका मानसिक स्थितीत मी अडकलो होतो। मी जाऊन आपल्या परीक्षेला बसलो, पेपर बघितला आणि झोपलो, कारण मला काही येतच नव्हतं त्यातलं। तर असे सगळे पेपर मी झोपून काढले, ते 6च्या 6 मला केटी लागली आणि मला परत एकदा जीवनदान मिळालं। म्हणजे त्या ठिकाणी जर दुसरं एखादं घातक औषध मी घेतलं असतं तर आज मी तुमच्या समोर नसतो। कधी एकेकाळी नोकरी मागणारा मी आज मी नोकरी देणारा झालो। धन्यवाद। नमस्कार, मी विकास देशमुख। आरोग्य क्षेत्रात एक मोठ्या प्रमाणावर चांगलं काम करत असताना आम्ही एक प्रयत्न केला आणि शासकीय आरोग्य योजना लोकांपर्यंत कशा पोहोचतील याच्यासाठी एक चांगलं काम आम्ही करण्याचा प्रयत्न केला। आता ते कितपत चांगलं झालं एका टप्प्यावरती आम्ही आलो, अजून मोठा टप्पा आम्हाला गाठायचा आहे। पण हे सगळं मांडत असताना जर पूर्व आयुष्यात गेलो तर आपल्याला असं लक्षात येतं की सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्माला आलेलो मी, म्हणजे माझे बाबा तसं BST मध्ये कंडक्टर होते आणि घरची परिस्थिती तशी अगदी मध्यमवर्गीय असल्यामुळं जन्माला आल्यानंतर 1ली ते 4थी अकॅडमिक्समध्ये अभ्यासात खूप हुशार, त्यामुळं आता हा इंजिनियर होणार आणि घरातले सगळे प्रश्न संपवून टाकणार। आणि मी अभ्यासही तितकंच चांगलं करत असल्यामुळं घरातल्यांनी अगदी प्रामाणिकपणे माझ्यावर विश्वास ठेवून तो होप्स ठेवला। पण मला आजही आठवतं, मी वेरावलीच्या शाळेमध्ये शिकत असताना महाकालीच्या डोंगरामध्ये, म्हणजे आमच्याकडे महाकाली केव्ज आहे, तर बाबा हाताला धरून मला शाळेत घेऊन जायचे। पण त्याच रस्त्यावरती म्हणजे 10वी मध्ये असताना बाबा माझ्या मागे दगड घेऊन लागले होते। तर हा एक त्यातला किस्सा आहे। कारण असं की 1ली ते 4थी पर्यंत आपण चांगला अभ्यास करतो, 8वी पर्यंत ते मेंटेन राहतं, पण एक हार्मोनल चेंजेस त्या सगळ्या काळामध्ये 8वी 9वी 10वी 11वी 12वीच्या ह्याच्यामध्ये आपल्यामध्ये होत असतात आणि त्याच्यात कुठेतरी अभ्यासावरची एक पकड निघून जाते। माझ्या बाबतीत थोडं ते एक्स्ट्रीम झालं, म्हणजे अभ्यास करूच नये। एखाद्याने मला सांगितलं की गाढवासारखी ओझी व्हा तर मी व्हाईन, पण अभ्यास करणार नाही, अशा एका मानसिक स्थितीत मी अडकलो होतो आणि घरचे एकदम पॅरालिसिस झाल्यासारखे शॉक झाले होते। कारण 9वी पर्यंत तर हा अगदी 80-90% मार्क पाडत होता आणि आता 10वीत परीक्षाच देणार नाही असं म्हणतो। तर आता काय करायचं? तर या सगळ्या याच्यामध्ये मग गॅप घ्यावं म्हणून मी घरातनं पळ काढला, घर सोडलं, घरातनं बाहेर गेलो आणि आमच्या मामांकडे जाऊन राहिलो। पण शेवटी परत तिथं घरातले सगळे एकत्र आले, त्यांनी मला कन्व्हिन्स केलं आणि कसंबसं ही एखादी परीक्षा दे, तिथनं पुढचं नाही शिकलास तरी चालेल, 10वी खूप मोठा विषय असतो असं सांगून मला कन्व्हिन्स केलं। आणि अगदीच शेवटच्या 1.5-2 महिन्यामध्ये जो काय असेल तो तोडका अभ्यास करून मी 75% मार्क मिळवले। कारण आधीपासून ते थोडंफार तयारी झालेली असते, पण पुढं आता शिकू नये असं मला वाटत होतं। पण त्या 75%नी मला पुन्हा एकदा बूस्ट केलं की नाही, आपण पुन्हा एकदा अभ्यास करू शकतो। म्हणून मग आता काय करायचं, तर सगळे हुशार विद्यार्थी काय करतात, जनरली सायन्स विषय निवडतात, म्हणून मी पण सायन्स हा विषय निवडला। पण त्यातलं भौतिकशास्त्र म्हणजेच नेमकं फिजिक्स आणि केमिस्ट्री म्हणजे विज्ञान म्हणजे रसायनशास्त्र, अशी खूप गफलत व्हायची। तरी आम्ही त्या सायन्सच्या मागे धावलो, कारण का सायन्स करायचं आणि मग इंजिनिअरिंग करायचं। कारण यश मिळवणं किंवा आयुष्यात सक्सेस होणं म्हणजे हेच 2-3 पॅरामीटर्स त्या काळात म्हणजे अगदी आमच्या डोक्यामध्ये किंवा आमच्याबरोबरच्या सगळ्या मित्रांच्या डोक्यामध्ये फिट झालेले होते। पण 11वीमध्ये खूप घोकमपट्टी करून कसंबसं एक 60% पास झालो, कसं तरी ते पूर्ण केलं। त्याच्यानंतर आला 12वीचा टप्पा, म्हणजे पुन्हा एकदा, आणि मला हे सगळे झटके आल्यासारखे दर वर्षभरानं दर 6 महिन्यांना असं व्हायचं की मन लावून अभ्यास करण्याचा खूप प्रयत्न करायचा, पण अचानक आता हे नकोच, आता बसच करावं असं म्हणून तो अभ्यास आम्ही तिथल्या तिथं मी सोडून द्यायचो, करणंच पूर्ण बंद करायचो। आणि मग हा सगळा वेळ कुठं जायचा, तर मनाचं समाधान व्हायचं म्हणून क्रिकेटकडे वळायचो आणि त्याच्यामुळे खूप दिवसभर मैदानात क्रिकेट खेळणं, मन कशात तरी रमवून ठेवणं, असं सगळं तो सगळा काळ आम्ही अभ्यासाच्या वेळातला म्हणजे अभ्यास न करता अन्य विषयांमध्ये घालवला। 12वीच्या विषयात पण असंच झालं। आता परीक्षा जवळ आली आणि मला कळालं की आपल्याला सगळ्या दांड्या गुल होणार आहेत, त्यामुळे पुन्हा एकदा मी तिथनं पळ काढला आणि आता संन्यास घ्यायचा असं ठरवलं आणि त्यामुळे मंदिरात गेलो, नामस्मरण केलं। पण का कुणास ठाऊक, म्हणजे नियती काहीतरी आपल्या पाठीशी खेळ करत असते आणि पुन्हा घुमून फिरून मी मामांच्या गावी परत आलो आणि त्यावेळेला क्रोसिनच्या एक 10-15 गोळ्या खाऊन टाकल्या। म्हटलं आता संपलं तर चालेल, कारण परत हे लोक मला अभ्यासात पाठवतील। तर अशा एका झोनमधनं मी जात होतो, त्यातनं परत वाचलो, पण घरात खूप वातावरण तंग आणि आमच्याकडे द्राक्षाची बाग आहे, त्यामुळं मी हे सांगण्याचं कारण असं आहे, कारण मला वाटतं की बरेच जण आत्ताचं काही ट्रेंड आहे, म्हणजे अभ्यासात कमी मार्क मिळाले की वगैरे सुसाईड करतात, पण मला वाटतं हे काही शेवटचा पर्याय नसतो। काही वेळेला असं प्रयत्न करणं, त्याच्यातनं तुम्हाला जर्क मिळतो आणि तुम्हाला आयुष्याची दिशा सापडते। असं मनात येणं, असं कुणी करू नये असं आव्हान मी तुम्हाला सगळ्यांना करतो।
पण त्यावेळेला त्या सगळ्या फेजमध्ये आजूबाजूची परिस्थिती, तुमची मानसिक स्थिती ही तुम्हाला त्या सगळ्या एका गोष्टीकडे घेऊन जात असते. तर माझ्या बाबतीतही असंच घडलं. मी काही वेगळा नाही तुमच्या सगळ्यांपेक्षा. तर द्राक्षाच्या औषधं मारण्याची आमच्या खोली असते, जिथं औषधं सगळी ठेवलेली असतात. तर घरातलं खूप वातावरण तापलेलं असताना अचानक मला वाटलं की आता हे मला परत अभ्यास करायला लागतील, त्याच्यापेक्षा मरण सोपं आहे. म्हणून मी ते एक औषध पिलो. तर ते चुकून द्राक्षाच्या पानांवर पाणी साठू नये म्हणून मारायचं औषध होतं. त्यामुळे ते पोटात गेलं आणि परत बाहेर आलं उलटीच्या स्वरूपामध्ये आणि मला परत एकदा जीवनदान मिळालं. म्हणजे त्या ठिकाणी जर दुसरं एखादं घातक औषध मी घेतलं असतं तर आज मी तुमच्यासमोर नसतो. पण त्यातनं मी परत बाहेर आलो आणि मग मी म्हटलं की मी काही करणार नाही अभ्यास. मग आता घरातल्याही लक्षात आलं की आता ही एक्स्ट्रीम सिच्युएशन आहे. जर ह्याला मृत्यू जवळ करावा असं वाटत असेल अभ्यास करण्यापेक्षा, तर त्यानं काहीतरी त्याला जे काही वाटतं ते करायला पाहिजे. म्हणून मग मी कारखान्यात काम करायला लागलो. साखर कारखाने असतात ना, त्याच्यामध्ये साखरेची जुनी पोती फाडणं वगैरे असं सगळं. आणि मला त्याच्यात रस वाटायला लागला. अरे अभ्यास करण्यापेक्षा हे सोपं आहे, हे करावं. माझं मन तिथे रमायला लागलं. तर या सगळ्या प्रोसेसमध्ये एक वर्षभर कालावधी त्याच्यामध्ये निघून गेला. पुन्हा बाबा मला भेटायला आले. मला त्या स्थितीत काम करताना बघून त्यांच्या डोळ्यात पाणी आलं. ते म्हटले की मुंबईला चल, मुंबईला आमच्यासोबत राहा, तुला काय वाटलं तर काम कर, नाही तर करू नकोस, घरी राहा, पण मुंबईला चल. मग मी मुंबईत आलो परत आणि 6-7 महिने घरच्यांच्या सोबत राहिल्यानंतर मला वाटलं की माझ्यावरही काहीतरी जबाबदारी आहे, म्हणून मी शिकलं पाहिजे. हे सगळं जे आहे ती परिस्थिती आपोआप घडवत असते आणि ती संस्कार करत असते. त्याच्यातनं तुमच्या मनामध्ये ह्या सगळ्या गोष्टी पेटल्या पाहिजेत तर हे होत असतं. तर मग पुन्हा अभ्यास करावा असं मला वाटलं. पण हा पण माझ्यातला एक धाडसी निर्णय होता, कारण मला माहिती होतं 6 महिन्याने मला एखादा झटका परत येऊ शकतो आणि मी पुन्हा त्या अभ्यासाच्या प्रोसेसमधनं बाहेर जाईन. पण तरी मी प्रयत्न केला आणि BSc IT ला मी ॲडमिशन घेतलं. त्यामुळे फर्स्ट सेममध्ये फर्स्ट क्लास मार्क मिळवले आणि घरचे एकदम खुश की मुलगा परत एकदा मूळ ट्रॅकवर आलेला आहे. आणि पण व्हायचं तसं नेहमीसारखं झालं. सेकंड सेममध्ये मला पुन्हा 3 केट्या लागल्या. त्यामुळे आता मी म्हटलं आता काय आपल्याला शिकणं शक्य नाही. पण माझ्यातला एक चळवळ करणारा कार्यकर्ता नेहमी जागा होता, म्हणजे ॲक्टिव्हिस्ट. म्हणजे काही ना काही कॉलेज कॅम्पसवर ॲक्टिव्हिटी करत राहणं, मित्रांची जमवणं, त्यातल्या काही सोशल ॲक्टिव्हिटी करणं, ह्याच्यात मला प्रचंड रस होता. म्हणजे आमच्याकडे गणपती उत्सव असोत किंवा कुठलाही कार्यक्रम समाजाच्या विषयातला चांगला करायचा असेल तर त्याच्यात आम्ही हिरिहिरीनं भाग घ्यायचो. त्यावेळेला हे म्हणजे तिथं तुम्ही आम्हाला अभ्यास करायला सांगा, आम्ही तो सर्वे करू, अभ्यास करू, सगळं करू, पण पुस्तकी ज्ञान वाचायचं, पाठ करायचं, लिहायचं हे जमायचंच नाही. तर शेवटी BSc ITचं पण ते वर्ष मी सोडलं. पण त्याच वेळेला माझा संपर्क अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या कार्यकर्त्यांशी आला. ते नेहमी कॉलेजवर प्रवास करतात, विद्यार्थ्यांशी संपर्क करतात. तर त्याच्यात मीही विद्यार्थी परिषदेशी जोडला गेलो. तर त्याच्यानंतर फक्त माझ्या आयुष्यातला हा एक छोटा टर्निंग पॉईंट आहे असं मला वाटतं. म्हणजे जे मला हवं होतं सतत स्वतःला गुंतवून ठेवण्यासाठी, समाजाप्रती काही ना काही करण्यासाठी, त्याच्यासाठी मला एक प्लॅटफॉर्म मिळाला होता. आणि पण मला अट घालण्यात आली की तुला जर विद्यार्थी परिषदेचं काम करायचं आहे तर तुला शिकावं लागेल, म्हणजे तुला कॉलेज करावं लागेल. तर मग मी म्हटलं की याला हे राहू दे, मग त्याच्यापेक्षा तुमचं काम नाही केलं तरी मला चालू शकतं. पण मग ते कार्यकर्ते एकदा संपर्कात आलं की सोडत नाहीत. त्यामुळे ते म्हटलं की आर्ट्स खूप सोपं असतं, आर्ट्सला काही खूप अभ्यास करावा लागत नाही, त्यातल्या त्यात ते मराठीत पण असतं, त्यामुळे तू आर्ट्स कर. मग मी म्हटलं ठीक आहे. मग अगदीच 2-3 महिने सुरू झाले होते कॉलेज, म्हणजे गेले होते कॉलेज सुरू होऊन आणि मग मी ॲडमिशन घेतलं. तर गेलो तर लगेच 1 महिन्याभराने परीक्षा होती. मी जाऊन आपल्या परीक्षेला बसलो, पेपर बघितला आणि झोपलो, कारण मला काही येतच नव्हतं त्यातलं. तर असे सगळे पेपर मी झोपून काढले. ते 6च्या 6 मला केटी लागली. पण परिषदेच्या कार्यकर्त्यांनी मला व्यवस्थित संपर्क ठेवून मला अट घातली की तुला दर महिन्याला, म्हणजे दर परीक्षेला किमान 1 केटी 2 कोटी अलाउड आहे, त्याच्यावरती तुला केटी लागता कामा नये. ते व्यवस्थित काळजी घ्यायची की माझं मानसिक त्याच्यातनं डिस्टर्ब नाही झालं पाहिजे आणि अभ्यास करत राहिलं पाहिजे. तर मी म्हटलं ठीक आहे, हे काय खूप अवघड नाही. पण परीक्षा आली की थोडं झटके यायचे. तर त्यातल्या त्यात म्हणजे गंमत सांगायची म्हणजे BAचे सगळे वर्ष मला प्रत्येक सेमिस्टरला 1 ना 2 केट्या आहेत आणि त्यानंतर सॉल्व करून मी माझं सेम क्लिअर केलं आहे, इयर क्लिअर केलेलं आहे. असं करता करता मी BA पास झालो. फक्त लास्ट इयरला आमचे कार्यकर्ते आजूबाजूला बसून अभ्यास करून घ्यायचे. तर त्याच्यामुळे ते लास्ट इयर मी पूर्ण सगळेच्या सगळे विषय मी व्यवस्थित पास झालो. मला एकही केटी शेवटच्या वर्षाला लागली नाही. तर आनंद असा की मी ग्रॅज्युएट झालो होतो. 2012 साली मी घरी गेल्यानंतर ज्या वेळेला महात्मा ज्योतिबा फुले योजना ही एक शासनाची आरोग्य योजना समाजामध्ये आली होती आणि तिचं काम आता लॉन्च होणार, ती योजना अशा पद्धतीने चालू होतं. तर आरोग्य विषयातला सावळा गोंधळ बऱ्यापैकी मी बघून होतो. अनेक पेशंट्सना मदत करण्यासाठी हॉस्पिटल्समध्ये जाणं, तर त्यांच्यासोबत तिथं राहणं आणि त्यांना मदत कशी मिळेल याच्यासाठी प्रयत्न करणं. तर मी अनेक लोकांना पाहिलं होतं की काही महिला आपल्या मंगळसूत्र विकून आपल्या नवऱ्याचं उपचार करण्यासाठी पैसे जमा करत होत्या वगैरे असं सगळं. तर मला ही योजना त्या काळात या सगळ्या लोकांसाठी खऱ्या अर्थानं संजीवनी वाटायची. आणि
बहुतेक वेळेला आपण पाहिलेलं आहे शासनाच्या अनेक योजना ह्या कागदावरती खूप चांगल्या असतात, फक्त त्यांची अंमलबजावणी होताना एक अडचण असते. तर मला असं वाटत होतं की ही अडचण तोडण्यासाठी मी काय करू शकतो, एक कार्यकर्ता म्हणून मी याच्यामध्ये माझा रोल प्ले करू शकतो का. तर आम्ही या योजनेवरती काम करणारा सगळ्यात शेवटचा व्यक्ती आरोग्य मित्र म्हणून आमची नियुक्ती करण्यात आली होती. मग नोकरी करणं आज त्याच्यातनं एक भाग होता, कारण मला घरच्यांचं सांभाळायचं होतं. आणि पण त्या सगळ्या योजनेच्या जवळ गेल्यानंतर मला लक्षात आलं की मला माझं काम मिळालेलं आहे. म्हणजे मला एक कार्यकर्ता म्हणून समाजामध्ये जे काही करायचं होतं, मी पूर्ण राहून जे काही करू शकलो असतो तेच मला इथं करायचं आहे. आणि क्षेत्र कुठेही रिक्त राहिले हे आता होणे नाही, हे जे काही आम्हाला शिकवलं होतं, तर मी माझं क्षेत्र म्हणून आरोग्य निवडलं. या क्षेत्रात काम करायचं, ते सगळी आग माझ्या मनामध्ये होती, जी मी समोर अनेक प्रश्न पाहताना बघितली होती. आता मला त्याला उत्तरं द्यायची होती. त्यामुळे आम्ही हे काम करत असताना पूर्ण योजना समजून घेण्यासाठी 6-7 महिने आम्ही अहोरात्र प्रयत्न केले. ही योजना खूप सुंदर आहे, त्याचं एक सॉफ्टवेअर आहे आणि आपल्या देशामध्ये पहिल्यांदाच असं डिजिटल योजना म्हणजे आरोग्य विभागामध्ये सगळी माहिती एखाद्या कम्प्युटरमध्ये, सॉफ्टवेअरमध्ये, तंत्रज्ञानाच्या माध्यमातून साठवली जाईल आणि भविष्यात देशाची आरोग्य पॉलिसी ठरवण्यासाठी हे स्टॅटिस्टिक्स वापरलं जाईल, असं पहिल्यांदा घडत होतं महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये. तर आम्ही खूप झोकून देऊन या योजनेवर काम केलं. त्याच्यामध्ये टप्प्याटप्प्याने आमची प्रगती होत गेली. एक आरोग्य मित्रपासून एक ट्रेनिंग डिपार्टमेंटचा असिस्टंट मॅनेजर असा माझा तो प्रवास राहिला कंपनीच्या काळातला. पण कंपनीत काम करताना सुद्धा कार्यकर्ता मानसिकता आमची हटली नव्हती. एक दिवस काय झालं, हा प्रसंग आहे जेणेकरून माझ्यातला व्यवसायामध्ये ह्या सगळ्या कन्सेप्टचं कसं कन्वर्ट झालं ते मला इथं सांगावं असं वाटतं. तर आमचे जे काही मॅनेजर होते डिपार्टमेंटचे, ते KEM हॉस्पिटलमध्ये जाऊन बसायचे, कारण तिथं केसेस थोडं कमी होत होत्या आणि योजना तिथे चांगल्या पद्धतीने राबवायची होती. तर अचानक त्यांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना त्यांच्या गावी पाठवण्यात आलं आणि मला सांगितलं की तू जाऊन 2 दिवस फक्त KEMमध्ये बस, कारण ती जागा सध्या भरून काढायची. तर मी 2 दिवस गेलो आणि जनरली आपल्याला अधिक काम करायचं आहे, त्यामुळे आम्ही वॉर्डमध्ये जाऊन फिरून लोकांना शोधलं की कोण कोण योजनेचे लाभार्थी आहेत, त्यांना लाभ कसा मिळेल आणि त्याची सगळी कागदोपत्री प्रक्रिया पूर्ण केली. तर त्या दिवशी 10 केसेस झाल्या. तर जिथं 1-2 केसेस होत होत्या तिथे 10 झाल्या. हे ज्यावेळेला प्रशासकीय अधिकाऱ्यांना कळालं त्यावेळेला त्यांचा मला फोन आला. माझ्यासाठी सुद्धा एका IPS अधिकाऱ्याचा डायरेक्ट मला फोन येणं हे खूप विशेष होतं. तर त्यांनी विचारलं की तू हे कसं केलंस. मी म्हटलं तुम्ही जर मला 10 माणसाची टीम दिली तर मी रोज 50 केसेस करू शकतो. ते म्हटलं तुम्हाला भेटायला. मग मी एक IPS अधिकाऱ्याला माझी सगळी तयारी करून भेटायला गेलो की इथे ही बिल्डिंग आहे, तिथे ही बिल्डिंग आहे, ह्याच्यातल्या अडचणी ह्या आहेत, त्या पण अशा सोडवल्या पाहिजेत. आणि त्या गप्पांमध्ये इतकं त्यांनी सगळी माहिती जाणून घेतली आणि सांगितलं की तुला सगळी मदत करतो, तू हे 50 केसेसचं टार्गेट दर महिन्याला पूर्ण कर. तर मी म्हटलं हे नक्की करेन, फक्त मला मग एक स्टेप पुढे जाऊन जनरली सवय असते आपल्याला त्या पद्धतीने मी म्हटलं की मी त्या KEM हॉस्पिटलमध्ये राहायला तयार आहे 1 वर्षभरासाठी, कारण मी आधी पूर्ण वेळ म्हणून घरातनं बाहेर राहून काम केलं होतं. तर ते म्हटले कसं, म्हणजे तर त्यांना एकदम आश्चर्यचकित झाले की एखादा माणूस नोकरी करत असताना अशा मानसिकतेत असू शकतो का की मी दिवस रात्र तिथंच राहीन आणि तिथंच काम करेन. तर ते म्हटले मी तिथली व्यवस्था करतो. तर त्यांनी ती सगळी व्यवस्था करून दिली. मी 1 वर्ष आयुष्यातलं KEM हॉस्पिटलमध्ये राहिलो आणि KEM हॉस्पिटलमध्ये ही योजना अधिकाधिक लोकांपर्यंत कशी पोहोचेल, त्यावेळेला 8च जिल्हे होते, पायलट प्रोजेक्ट होता. मला आठवते आम्ही 18 कोटीपर्यंतचा निधी लोकांपर्यंत व्यवस्थित पोहोचवण्यात आमच्या टीमला यश आलं आणि आमच्या आत्तापर्यंतच्या कामातलं ते मला खूप काही शिकवून जाणारं सगळं वर्ष होतं. त्याच्यातनं आम्ही खूप शिकलो, खूप समाधान मिळालं, कारण लोक येत होते, हातपाया जोडत होते, विनंती करत होते की तुम्ही आम्हाला मदत करा आणि आम्ही त्यांचे प्रश्न सोडवल्यानंतर येऊन ते तितकंच डोळ्यात पाणी आणून धन्यवाद देखील म्हणत होते. आणि हे तुम्हाला हाय व्हॅल्यूज समाधान देणारं हा सगळा कालखंड होता. या सगळ्यामध्ये एक चांगलं उत्तर आम्ही शोधलं की एखादा सोशल एंटरप्रेनर म्हणून कोणी पुढे आलं आणि या योजना सरळ आउटसोर्स केल्या तर त्याला त्याच्या ताकदीनं अधिकाधिक लोकांपर्यंत ह्या योजना घेऊन जाता येतील. आणि या कामाची सुरुवात आमची झाली गेली 6 वर्षामध्ये. आम्ही काम सुरू करून जवळपास 4 वर्ष झाली. 6 वर्षामध्ये या क्षेत्रात काम करत असताना आणि त्याच्यानंतर आम्ही जवळपास आता 15 वेगवेगळ्या मोठ्या हॉस्पिटल्सना अशा पद्धतीच्या सर्व्हिस प्रोव्हाइड करतो, ज्याच्यामध्ये पेशंट रुग्णालयात आल्यानंतर त्याला शासकीय योजनेचं माहिती देणारं केंद्र हे आमच्या माध्यमातून चालवलं जातं. एक 70-80 तरुण आमच्यासोबत जोडले गेलेले आहेत. कधी एकेकाळी नोकरी मागणारा आज मी नोकरी देणारा झालो, याचा एक वेगळा आनंद असतो. आणि आम्ही त्याच्यात पण सगळ्या फ्रेशर्सना आधी जॉब देतो आणि मग त्यांना मार्केटमध्ये काम करण्यासाठी तयार करतो. तर अशा पद्धतीनं आत्ता आम्ही 15 हॉस्पिटल्समध्ये सर्व्हिस देतोय आणि 2.5 कोटीचा आमचा टर्नओव्हर मागच्या वर्षापर्यंत झालेला आहे. मला या सगळ्यातनं तुम्हाला एकच गोष्ट सांगावीशी वाटते की तुमचं अकॅडमिक्स कमी आहे, त्याच्यानंतर तुम्ही एखाद्या विषयात नापास झाला आहात किंवा तुमच्या आयुष्यामध्ये खूप उतार चढाव आहेत,
तर प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये हे उतार चढाव येत असतात. तुमचा त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन कसा आहे आणि तुम्ही त्याच्यात स्वतःला कसं सावरता आणि आपल्या आयुष्याला एखादं ध्येय देण्याचं तुमच्या मनामध्ये आहे का? का असंच जन्माला येणं आणि मृत्यू होऊन जाणं म्हणजे तुम्हाला कोणी ओळखलंच नाही, वरती गेल्यानंतर देव पण तुम्हाला विचारेल की अरे तू काय केलं, तर तुम्हाला त्याला सांगण्यासाठी एक सुंदर उत्तर तुमच्या कामातनं तयार करावं लागेल. आणि ते उत्तर तयार करण्यात आम्ही एक आत्तापर्यंत जे काही केलं त्याच्यात आम्हाला वाटतं की आम्ही देवाला सांगू शकू की किमान 200-250 कोटीपर्यंतचा शासनाचा निधी लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी आमचा खारुताईचा वाटा आहे, पण तो आहे बरं का. तर अशा पद्धतीनं आपल्या आयुष्याला सकारात्मक घेऊन समाजातला एखादा विषय घेऊन त्याच्यावरती सातत्यपूर्ण जर आपण काम करू शकलो तर आपण नक्कीच समाजाचं काहीतरी देणं लागतो आणि ते उत्तरदायी होण्याची एक प्रक्रिया आपल्यामध्ये सुरू होते. एक सामान्य कार्यकर्ता ते एक सोशल एंटरप्रेनर आणि आज आपल्या सगळ्यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत माझ्या आयुष्यातनं काहीतरी सकारात्मक येईल असं मला वाटतं आणि मी माझी स्टोरी इथं थांबवतो. एक आत्महत्या करायला जाणारा मुलगा, ते एक सामाजिक कार्यकर्ता आणि त्याच्यानंतर एक सोशल एंटरप्रेनर, या जर्नीतनं आपण सगळेच नक्की काहीतरी घ्याल, शिकाल अशी मला अपेक्षा आहे. हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये कळवा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करायला विसरू नका.